मी ट्राय करणार आहे. आता झालाय पचका इथे. हॅलो नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे की आता मी मस्त अशी रेडी झाली. त्याचं कारण असं आहे की मी चालली आहे आमच्या बदलापूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे मागे गणपती उत्सव सुरू झाला आहे आणि बदलापूरच्या राजाचं दर्शन 10 दिवस चालू असतं. 10 दिवसाचे गणपती असतात. सो 2-3 दिवस तर काही जायलाच भेटलं नाही. सो आज मी आणि साक्षी सोमने ठरवलं की आज आपण जाऊयात. आणि मी हे सगळं आवरायच्या आधी सर्वात आधी पराठे वगैरे बनवले, जे की मी आता तुम्हाला दाखवेलच. फ्लॅशबॅक. विषय असा आहे की मी आधीच काय बोलतात त्याला स्टफिंग वगैरे जी असते आलू पराठ्याची ती ऑलरेडी आधीच बनवून घेतली होती. पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता फक्त पराठे मस्त स्टफ करायचे आणि लाटायचे आहेत. खरं सांगायचं तर मी स्वयंपाक बनवते. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हां, बऱ्यापैकी बनवते मी स्वयंपाक, बट मला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे कारण नेहमी मम्मीच बनवते. पण ह्यावेळेस मी ट्राय करणार आहे. दाखवून दाखवून खायचं असं त्यांना. असं घालावं पराठा. आता माझं खाऊन वगैरे तर झालेलं आहे. आता आपण करूयात तयारी, कारण आपल्याला जायचं आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. तर मी असा विचार करते की कुर्ती घालू की टॉप घालू. तर त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे. एक मिनिट आपण बघूयात आधी माझ्याकडे काय काय ऑप्शन आहे. मी नेहमी ना व्हिडिओ चालू करते असं मला वाटतं की व्हिडिओ चालू झाला आहे, पण व्हिडिओ कधी चालू झालेलाच नसतो. हे माझ्यासोबत काळा घोडाला पण झालं आणि आता पण तेच झालं की मी एवढी वेळची बडबड करते आणि ते काहीच रेकॉर्ड नाही झालं कारण व्हिडिओ ऑन नव्हता यार. ठीक आहे. सो आता माझी झाली आहे तयारी. साक्षीची सुद्धा तयारी झालेली आहे आणि सोहमसुद्धा तयारीच करतोय. सो आता आम्ही एक 5-10 मिनिटामध्ये इथून निघू. आणि माझं तरी असं आहे की बदलापूरचा राजा पण मला बघायचा आहे. त्याच्यानंतर आमच्या एरियामध्ये पण 2 ते 3 गणपती बसल्यात. इवन मांजरलीमध्ये सुद्धा एक गणपती बसला आहे. तर तिकडे सुद्धा जायची माझी इच्छा तर आहे, बट आता बघू कसं काय होतं ते. आता इथेच किती टाईम जातो त्याच्यावर आहे, कारण मला थोडंसं लवकर पण यायचं आहे. 2000 years later. आता इकडे अभी तुझे बोलना ही पडेगा. मेरे सिक्रेट का राज मैं आपको जल्दी बताऊंगा. मी 15 ते 20 मिनिटं झाले खाली येऊन उभी राहिली आहे आणि ही आत्ता आली आहे आणि त्याच्यात पण तिची फालतूचीच बडबड चालू आहे. आणि आमच्याकडे एक शहाणपणा मुलगा पण आहे, तुम्हाला दाखवते तो कोण आहे बघा त्याचा शहाणपणा. बघितलं. सो फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो आहे, बट आतमध्ये गाडीच नाही आणून दिली त्या हवालदारने. सो आम्ही तिकडे हॉटेलच्या जवळ गाडी लॉक करून लावून टाकली आहे आणि आता पुढे आम्ही चालत चाललो आहे. त्या मॅडम हो आणि हे सर, ये 2 जवाबदारी. कचरा अपनी जवाबदारी हमारे साथ है और हम जा रहे हैं. हमको बहुत पैसा मिला है. पैसा ही पैसा होगा आज उड़ाने का. आज इसका भी पैसा मेरे पास है, इसका भी पैसा मेरे पास है. आला शॉपिंग शुरू. ये झुमका नहीं है, झुमका है. गर्दी का माहौल शुरू हो गया है. काय अपना मुद्दाम ये लड़का ऐसा करता है.
पापड लोणचा कोण नाही कोणाचा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. चल, हिला जे जे दिसतं हिला ते ते पाहिजे. बघितलं, जे दिसेल ते पाहिजे आम्हाला. मौसमी का जूस पिएगा. त्याने मौसमी का जूस पिनेगा. उसको एगो क्या चाहिए? कसं आहे ना हायजीन खड़ा लगा. दर्शनासाठी लाईनीमध्ये उभं थांबलोय कारण आम्ही आधी विचार केला फक्त मुख दर्शन घेऊ. बट वी डिसाईड टू लाईनमध्ये उभं राहून दर्शन. खूप मोठी लाईन आहे. फक्त साक्षी आणि सोहमच बसणार आहे. किसको देगा तो चाटा? वरना तेरे को डर नहीं लगता? ते नाही बसणार राईड मध्ये. मला तुम्ही दोघं बसताल ना. माझी भाऊ साईचा नंतर. सो हिला बेस्ट ऑफ लक कॉमेंट्स मध्ये लिहा. 90 छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय सोमच्या फेवरेट ठिकाणी आणि साक्षीच्या फेवरेट ठिकाणी, ते म्हणजे पाळण्यात बसायला. आता तुला बसायला. मला राईडची भीती वाटते. चांगलं आकाश पण ते डायनोसॉर. तू निघचल घरी. सो आता आम्ही चाललोय पाळण्यात बसायला. आणि समोरची गर्दी जर तुम्ही बघितली ना गाईज, गर्दी तर तुम्हाला पण चक्कर येईल. तेव्हा आम्ही जत्रेला यायचो तेव्हा साक्षी फक्त आणि फक्त भांडी कुंडी घेण्यासाठी जत्रेला यायची. ती आधीच बोलायची जर भांडी कुंडी घेऊन देत असेल तरच मी यायचे. हा, लहानपणी फक्त आणि फक्त भांडी कुंडी घ्यायला यायची पोरगी. मला चांगला होता तो बारगी. आणि तिला फक्त भांडी कुंडी पाहिजे, तिला दुसरं काय पाहिजेच नाही, फक्त भांडी कुंडी पाहिजे. घ्यायचंय तुला सांग, हे घेऊन दे. का मला हे काय घ्यायचं तुला? भांडी कुंडी घ्यायची आहे, स्टीलची घ्यायची आहे, प्लास्टिकची घ्यायची आहे का डायरेक्ट संसार थाटून देऊ तुझा? भाई निस्ता चालत चाललंय, कुठे काय कायच माहिती नाहीये. आता मला काय बोललास सोम? आता तुम्हाला काय बोललास? तो मला बोलला मी इथं भांडी शोधून ठेवले साक्षी दीदीसाठी. तेव्हा तिथं कुकर आहे आणि इथं भांडी आहे आणि ही खरंच भांडी कुंडी घेते. गावाला तिने एका ह्याच्यामध्ये भांडी कुंडी ठेवली आहे ऑलरेडी, तिची जुनीवाली.
सगळं स्क्रिप्टेड आहे बरं का, हे मी तुम्हाला सांगून देते. सगळं स्क्रिप्टेड आहे बरं का, हे मी तुम्हाला सांगून देते. सगळं स्क्रिप्टेड आहे, सगळं स्क्रिप्टेड आहे. त्यांचं काहीच प्रेम बी उठून नाही जाते. मला सांगण्यात आलंय व्हिडिओ काढतो आम्ही चालतो. हे खरं आहे. बी रिअल विथ द ऑडियन्स. अरे भाई अजून एक ब्लॉगर मेलामध्ये एवढं एन्जॉय करते असं म्हणतायत ते. आता चला, यावेळेस पाळणे खूप कमी आहे. लास्ट टाइम खूप जास्त पाळणे होते, खूप सारे पाळणे होते. ह्यावेळेस फक्त 2-3च पाळणे आहेत. मजा नाही येते बघायला. हा एकच पाळणा मोठा आहे, बाकी दुसरे कोणतेच पाळणे नाही आहेत. झालाय पचका. इथे आपला पचका काय झालाय सोमदादा? इथे लास्ट टाइम खूप साऱ्या पाळण्या होत्या आणि खूप जास्त गर्दी पण होती. मेला इज नॉट मेलिंग. तर ह्यावेळेस काहीच पाळण्या नाही आहे, फक्त एकच आकाश पाळण्या आहे, बाकी दुसरं काही जास्त नाही आहे. सो आम्ही असं ठरवलं आहे की आता इथून आम्ही निघणार आहे आणि वेस्टला पाळणे वगैरे आहेत, तर मी आणि सोहमच जाणार आहे. साक्षीला नाही घेऊन जाणार आहे, मी सुद्धा येणार नाही. चला घर पे चलो. आता आम्ही चाललेलो आहोत मांजर्लीमधल्या गणपती बाप्पाला बघण्यासाठी. रस्त्याला एक खराब आहे. तू बाईचा हा रोड आहे. आता आम्ही ईस्टवरून आलो वेस्टला मांजर्लीच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. मला खूप जास्त तहान लागली, सो आम्ही आता इथे पाणी प्यायला थांबलो आहे आणि समोरच बाप्पाचं दर्शन घ्यायला आहे. तर आम्ही आता इथं पाणी वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर इथून तिकडे जाऊ. आता आम्ही दर्शन घेतलंय मांजर्लीच्या राजाचं. आम्ही दर्शन घेतलंय आणि इथे जी थीम होती ती श्रीरामांची होती. पूर्ण रामायणातलं जे सीन आहे त्याचे सगळे फोटो ते एक नंबर होता, मस्त. मनाली की फट चुके आणि हा वाला गेम खेळला. इथून असे नंबर टाकायचे, ज्या नंबरमध्ये जेवढे बॉल जाणार ते प्लस होणार आणि इथे तो नंबर बघून मग ते गिफ्ट भेटणार. आमचा 21 नंबर होता, मग आम्हाला हा टेडी भेटलाय 50 रुपये. त्या पोराचा इतका मोठा पचका झाला, इतका मोठा पचका झालाय. गेम खेळायला गेला, ठीक आहे. फर्स्ट गेममध्ये त्याला टेडी भेटला, सेकंड लगेच पटेलीमध्ये दे मी आता असं आणतो करत त्याला असं वाटलं की तो कार आणेल किंवा मोठ्यावाले टेडे आणेल किंवा अजून काहीतरी. काय भेटलं? वाईपर. ठीक आहे, तेवढं काय होत नाही त्याला. आता परत वाटल्यावर का परत पटेलीमध्ये जाऊ दे दीदी, होत असतं असं करत परत 50 रुपये लावले. आता त्याला काय भेटलं असतं आणि गेस
प्लेट. मी भांडून त्याच्याकडून तो डब्बा तरी घेतला. सो व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.